मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण आपल्या एन्डॉर्समेंटच्या सेकंड प्रॉब्लेममध्ये मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 35 ऑक्टोबर 1999. तर फ्रेंड्स कालच्या सारखाच प्रॉब्लेम आहे, त्याच्यात काहीच बदल नाही आहे. कालच्या प्रमाणेच आपण पहिल्यांदा आपल्या एंट्रीज समजून घेऊ आणि कालच्या प्रमाणेच मित्रांनो आपल्या दोन स्टेप मध्ये एंट्रीज होणार आहेत. पहिल्या स्टेप मध्ये ड्रॉवर, ड्रॉवी आणि एंडॉर्सी या तिघांच्या बुक मध्ये जर्नल एंट्री होती आणि जी सेकंड स्टेप असणार आहे त्याच्यामध्ये फक्त ड्रॉवर आणि ड्रॉवी या दोघांच्याच बुक मधल्या जर्नल एंट्रीज होणार आहेत. तर पहिले प्रॉब्लेम वाचूयात आणि समजून घेऊयात. वाघ बॉट गुड्स फ्रॉम लांडगे. वाघने लांडगेकडून गुड्स बॉट म्हणजे बाय केले, परचेस केले. मित्रांनो कालपर्यंतचे वाक्यरचना लक्षात घ्या. कालपर्यंत आपल्याला होतं की लांडगे सोल्ड गुड्स टू वाघ. आज उलटी वाक्यरचना दिलेली आहे. वाघ बॉट गुड्स फ्रॉम लांडगे. याचा अर्थ वाघ कोण असणार? ड्रॉवी. इन द बुक्स ऑफ वाघ ब्रॅकेट मध्ये ड्रॉवी आणि फ्रॉम लांडगे बरोबर आहे. म्हणजे इन द बुक्स ऑफ लांडगे ब्रॅकेट मध्ये ड्रॉवर. ठीक आहे, ही आपली पहिली एंट्री झाली. गुड्स काय केले त्याने? बाय केले ₹12,000. ऑन सेम डेट वाघ ऍक्सेप्टेड 3 months बिल. दिस इज अवर एंट्री नंबर 2. वाघने ते बिल मित्रांनो काय केलं? ऍक्सेप्ट केलं. नेक्स्ट विच लांडगे एंडोर्स्ड टू कोल्हे. लांडगेने ते बिल काय केलं? कोल्हेला एंडोर्स केलं. एंट्री नंबर 3. On due date, Kolle informed Landge that bill is dishonored. This is our entry number 4. Endorsed bill dishonored. ₹50. This is ₹50 paid as noting charges. This is our entry number 5. Noting charges paid केले. आता या ठिकाणी मित्रांनो त्याने ते बिल कोणाला एंडोर्स केलेलं होतं? कोल्हेला. सो इन द बुक्स ऑफ कोल्हे, कोल्हे काय झाला आपला? एंडॉर्सी. समजलं? म्हणजे एंट्री नंबर 5 पर्यंत तुमचा एंडॉर्सी आहे. लांडगेज एंट्री ऑफ बिल इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट ₹350. दिस इज युअर एंट्री नंबर 6 इंटरेस्ट. दिस इज युअर एंट्री नंबर 7 ड्रॉ न्यू बिल. नंतर वाघ बिकेम इन्सॉल्वेंट. एंट्री नंबर 8 3000 रिकवर्ड. एंट्री नंबर 9. मित्रांनो कालच्या सारखं जर तुम्ही बघितलं असेल तर एंट्री नंबर 5 पर्यंतच एंडॉर्सीचा संबंध आहे. त्याच्यानंतर एंडॉर्सीचा काहीही संबंध राहिलेला नाही. तर आता मित्रांनो आपण काय करणार आहोत? पहिल्या एंट्रीज पाहणार आहोत. वाघ बॉट गुड्स फ्रॉम लांडगे. वाघने लांडगेकडून गुड्स काय केले? बॉट म्हणजे परचेस केले. म्हणजे लांडगेने काय केलेले असणार? सोल्ड केलेले असणार. मग लांडगे कसली एंट्री करेल? वाघला गुड्स सेल केल्याची. तो काय सांगेल? वाघ अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 12,000. आता हीच एंट्री वाघ करताना काय करेल? त्याने सेल्स केले तर याने काय केले? परचेस. हा काय करेल? परचेस अकाउंट डेबिट टू लांडगेने दिले ना क्रेडिट द गिवर टू लांडगे अकाउंट. किती? 12,000. करेक्ट. बीइंग गुड्स सोल्ड टू वाघ ऑन क्रेडिट. आणि हा सांगताना काय सांगेल? वाघ बीइंग गुड्स परचेस फ्रॉम लांडगे ऑन क्रेडिट. याच्या पुढची एंट्री मित्रांनो कसली असणार आहे? बघा एंट्री नंबर 2. ऑन सेम डेट वाघ ऍक्सेप्टेड 3 months बिल. वाघने 3 monthsचं बिल ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे लांडगेने बिल काय केलेलं असणार? ड्रॉ केलेलं असणार. म्हणजे लांडगेच्या बुक मध्ये कसली एंट्री येईल मित्रांनो? बिल ड्रॉ केल्याची एंट्री. त्याच्याकडे बिल काय झालं? आलं. डेबिट वॉट comes in. Bills receivable account debit. कोणी दिलं? वाघने. Credit the giver to वाघ account. Bills receivable आलं, वाघने दिलं. Credit the giver 12,000. नरेशन काय येईल? Being वाघचा acceptance मिळाला. वाघ acceptance received. आता वाघ याची एंट्री काय करेल? वाघ सांगताना काय सांगेल? लांडगेला दिला ना acceptance म्हणजे डेबिट द रिसीवर. लांडगे अकाउंट डेबिट टू त्याच्याकडनं बिल्स पेएबल गेलं to bills payable account 12,000. Being acceptance given to landlord.
आता याच्यानंतर काय झालेलं आहे मित्रांनो, तिसरी एंट्री पहा. ऍक्सेप्टेड 3 months बिल विच लांडगे एंडॉर्स टू कोल्हे. जे बिल लांडगेने कोल्हेला एंडॉर्स केलं. म्हणजे आता इथे मित्रांनो एंडॉर्सीच्या एंट्रीज आपल्या काय झालेल्या आहेत, स्टार्ट झालेल्या आहेत. इथे एंडॉर्सीच्या एंट्रीज सुरू झालेल्या आहेत. बघा आता मित्रांनो एंडॉर्सीच्या एंट्रीज कशा येते. आता लांडगेकडे बिल आलेलं होतं. जे बिल काय झालं, लांडगे एंडॉर्स टू कोल्हे. लांडगेने ते बिल कोणाला दिलं, कोल्हेला. म्हणजे एंडॉर्स. म्हणजे इथे वाघचा काही संबंध आला का, नाही. सो वाघच्या बुक मध्ये 3 नंबरला नो एंट्री. वाघच्या बुक मध्ये 3 नंबरला नो एंट्री. लांडगेने कोल्हेला एंडॉर्स केला ना, मग मित्रांनो लांडगेने कोल्हेला बिल एंडॉर्स केलेलं आहे. म्हणजे लांडगेच्या व्यू पॉइंटने 2 अकाउंट दिले, कोल्हे अकाउंट आणि दुसरं बिल गेलं म्हणजे बिल्स रिसिवेबल अकाउंट. कोल्हेला मिळालं डेबिट द रिसिव्हर, कोल्हे अकाउंट डेबिट. आणि याच्याकडनं बिल काय झालेलं आहे, गेलेलं आहे. क्रेडिट वॉट गोज आउट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. सो कोल्हे अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. किती रुपये फ्रेंड्स, 12,000. किती रुपये, 12,000. 12,000. नॅरेशन बी काय, वाघचा ऍक्सेप्टन्स होता ना तो. वाघ ऍक्सेप्टन्स, वाघचा ऍक्सेप्टन्स आपण काय केला, एंडॉर्स्ड. वाघ ऍक्सेप्टन्स एंडॉर्स्ड टू कोण, कोल्हे. वाघचा ऍक्सेप्टन्स काय केला आपण, कोल्हेला एंडॉर्स केला. ठीक आहे. आता याची एंट्री करताना कोल्हे काय करेल मित्रांनो, तो सांगतोय बिल्स रिसिवेबल गेलं, तर हा सांगेल बिल्स रिसिवेबल आलं. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट कोणी दिलं, लांडगेने. टू लांडगे अकाउंट क्रेडिट द गिवर. 12,000. 12,000 मित्रांनो. नॅरेशन बी. आता हा सांगताना काय सांगेल, बिल आलं लांडगेने दिलं. लांडगेने बिल एंडॉर्स केलेलं आहे ना, हा सांगेल बिल एंडॉर्स्ड बिल रिसिव्ड. एंडॉर्स्ड बिल रिसिव्ड फ्रॉम कोण, लांडगे. लांडगेकडून एंडॉर्स्ड बिल काय झालं, मिळालं. मित्रांनो आता पुढे काय झालेलं आहे, ऑन ड्यू डेट कोल्हे इन्फॉर्म लांडगे दॅट बिल डिसऑनर्ड. ड्यू डेटला काय झालं मित्रांनो, कोल्हेने लांडगेला सांगितलं काय, अरे बाबा पैसे भेटलेच नाही, बिल डिसऑनर्ड. वाघने कोल्हेला पैसे द्यायचे होते ना, ते वाघने दिलेच नाही. म्हणजे आता मला सांगा, हे पैसे कोल्हे कोणाकडनं वसूल करणार, लांडगेकडनं. आणि लांडगे काय ते खिशात येणार का नाही, लांडगे पैसे नंतर कोणाकडनं वसूल करणार आहे, वाघकडनं. म्हणजे लांडगेचं परत काय झालं, वाघकडनं घ्यायचे आणि कोल्हेला द्यायचे. तर तो सांगताना काय सांगेल मित्रांनो, वाघकडून घ्यायचे, वाघ अकाउंट डेबिट टू कोल्हेला द्यायचे, टू कोल्हे अकाउंट. किती रुपये मित्रांनो, 12,000. 12,000. नॅरेशन बिंग मित्रांनो सांगताना काय सांगेल, वाघ ऍक्सेप्टन्स. वाघचा ऍक्सेप्टन्स होता बरोबर ना, जो आपण कोल्हेला काय केलेला होता, एंडॉर्स केलेला होता. वाघ ऍक्सेप्टन्स एंडॉर्स टू कोल्हे डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. वाघचा ऍक्सेप्टन्स कोल्हेला एंडॉर्स केलेला होता, तो काय झाला, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता याचीच एंट्री वाघ सांगताना काय सांगेल मित्रांनो, आपली नेहमीची एंट्री आहे. ऍक्सेप्टन्स दिल्याची जी एंट्री असते ती रिव्हर्स करायची. त्याची बिल्स पेएबल ची लायबिलिटी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट ते कॅन्सल करावं लागेल आणि लांडगेला द्यायचं. टू लांडगे अकाउंट किती, 12,000. 12,000. नॅरेशन बी कोल्हेला दिलेला, सॉरी लांडगेला दिलेला ऍक्सेप्टन्स बरोबर ना. बी ऍक्सेप्टन्स गिव्हन टू लांडगे. ऍक्सेप्टन्स गिव्हन टू लांडगे काय झालं, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता सेम याची एंट्री मित्रांनो कोल्हे काय करेल, कोल्हे काय सांगेल, ऍक्सेप्टन्स मिळाल्याची जी एंट्री आहे बिल्स रिसिवेबल टू लांडगे ती रिव्हर्स करेल. तो सांगताना काय सांगेल, लांडगे अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मित्रांनो 12,000. 12,000 करेक्ट.
लांडगेकडनं जे बिल काय झालेलं होतं, एंड ऑफ बिल मिळालेलं होतं, ते काय झालं, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ते बिल काय झालेलं आहे, ड्यू डेटच्या दिवशी डिसऑनर झालेलं आहे. तर फ्रेंड्स, आय होप इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट नाही आहे. आता याच्या पुढची एंट्री काय सांगतात ते, ₹50 पेड ॲज नोटिंग चार्जेस. मित्रांनो, त्यांनी ₹50 काय केलेले आहेत, नोटिंग चार्जेस पेड केलेले आहेत. आता मला सांगा, नोटिंग चार्जेस कोण पेड करणार, ज्याच्या ताब्यात बिल आहे, म्हणजे कोण, एंडॉर्सी, कोल्हे. मित्रांनो, कोल्हेने नोटिंग चार्जेस पेड केले ₹50. आता हे ₹50 तो कोणाकडनं वसूल करणार, लांडगेकडनं. करेक्ट. आता ही चुकी लांडगेची आहे का, त्याने बिल डिसऑनर केलं नाही, ही चुकी कोणाची आहे, वाघची. म्हणजे ऍक्च्युली हे नोटिंग चार्जेसचे पैसे वाघने द्यायला पाहिजेत. म्हणजे परत तेच, लांडगे काय सांगणार, मित्रांनो, वाघ कडून घ्यायचे आणि कोल्हेला द्यायचे. लांडगेची पोझिशन परत सेम झाली, वाघ कडून घ्यायचे, वाघ अकाउंट डेबिट टू कोल्हेला द्यायचे, टू कोल्हे अकाउंट. किती रुपये आहेत मित्रांनो नोटिंग चार्जेसचे, ₹50, ₹50. करेक्ट. आता मित्रांनो, याचीच एंट्री वाघ सांगताना काय सांगेल, नोटिंग चार्जेसचा खर्च झाला, नोटिंग चार्जेसचा खर्च झाला ना, सो नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस. याने पेड केलेले आहेत का नाही, पेएबल आहेत. लांडगेने मित्रांनो ते पैसे दिलेले आहेत, म्हणजे थोडक्यात ते पैसे त्याला लांडगेला द्यायचे. लायबिलिटी प्लस लांडगे अकाउंट किती, ₹50. आता मला सांगा, नोटिंग चार्जेसचा ऍक्च्युअल खर्च आत्ताच्या सिच्युएशनला कोणी पेड केलेला आहे, कोल्हेने पेड केलेला आहे. करेक्ट. तर कोल्हे सांगताना काय सांगेल मित्रांनो, माझ्याकडनं कॅश गेली टू कॅश अकाउंट. करेक्ट. पण ही कॅश तो वसूल कोणाकडनं करणार आहे नंतर, लांडगेकडनं. म्हणजे इकडे मित्रांनो काय येईल, लांडगे अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. किती रुपये, $50. मित्रांनो, तिन्ही जर्नलमध्ये सेम नॅरेशन लिहिलं तरी चालतं आणि कॉमन नॅरेशन आहे, बीइंग नोटिंग चार्जेस चार्ज ऑन बिल डिसऑनर. ठीक आहे. इथपर्यंत आपल्या एंडॉर्सीच्या एंट्रीज काय झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत. आता इथून पुढे 6th ऑनवर्ड्स ज्या एंट्रीज असतील त्या फक्त ड्रॉवर आणि ड्रॉविंग या दोघांच्याच एंडॉर्सीचा संबंध संपलेला आहे. तर त्या एंट्रीज मित्रांनो आता काय आहेत ते पाहू आपण पुढे. हा, तर मित्रांनो, आता पुढे काय झालं, याच्यानंतर लांडगे ड्रीव अ न्यू बिल इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट ₹350. आता नोटिंग चार्जेस नंतर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर आपली जी पुढची एंट्री असते ती इंटरेस्टची असते. म्हणजे आपली पुढची एंट्री येईल इंटरेस्टची. इंटरेस्ट किती रुपये इथे रेडीमध्ये दिलेले आहे, $350. सो लांडगेच्या व्ह्यू पॉइंटने इंटरेस्ट काय आहे मित्रांनो, इन्कम. लांडगे सांगताना काय सांगेल, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. वाघकडनं घ्यायचंय, वाघ अकाउंट डेबिट, वाघ अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट, बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम वाघ ऑन बिल डिसऑनर. आता इंटरेस्ट जर का लांडगेचं इन्कम आहे तर वाघचं काय असणार, एक्सपेन्स. तो सांगताना काय सांगेल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू लांडगे अकाउंट $350, बीइंग इंटरेस्ट पेएबल टू लांडगे. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर का व्यवस्थित वाक्य वाचलं तर वाक्य परत ऐका, लांडगे ड्रीव अ न्यू बिल इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट. या ठिकाणी कुठेही आपल्याला कॅश मिळाल्याचा उल्लेख नाहीये. याचा अर्थ जे रिन्यू केलेला आहे त्याच्यामध्ये कॅश कुठेही आलेली नाही. तर मित्रांनो, तुमची जी नवीन एंट्री येईल रिन्युअलची ती कसली येईल मित्रांनो, न्यू बिल ड्रॉ केल्याची एंट्री येईल. बरोबर आहे. ती एंट्री काय येईल मित्रांनो, बिल्स रिसिवेबल आलं, डेबिट व्हॉट कम्स इन, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कोणी दिलं, वाघने दिलं, क्रेडिट द गिवर टू वाघ अकाउंट. बिल्स रिसिवेबल आलं, वाघने दिलं. आता किती रुपये, आपलं ओरिजिनल बिल किती रुपयांचं होतं, 12,000. त्या 12,000 ₹50 काय मित्रांनो, नोटिंग चार्जेस आणि ₹350 इंटरेस्ट. सो आपलं न्यू बिल टोटल किती रुपयांचं येईल, 12,400 रुपये. सो मित्रांनो, नॅरेशन काय येईल, बीइंग फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम वाघ. वाघकडनं फ्रेश ऍक्सेप्टन्स मिळाला, कसा, इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट. आता मित्रांनो, वाघ याचीच एंट्री ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री कशी करेल, लांडगेला ऍक्सेप्टन्स दिला म्हणजे लांडगेला मिळाला, डेबिट द रिसिव्हर
लांडगे अकाउंट डेबिट टू ऍक्सेप्टन्स गेला, क्रेडिट गोज आउट टू बिल्स पेएबल 12,400. आता तो सांगताना काय सांगेल, बीइंग फ्रेश ऍक्सेप्टन्स गिव्हन टू लांडगे, लांडगेला फ्रेश ऍक्सेप्टन्स दिला इन्क्लुडिंग इंटरेस्ट अँड नोटिंग चार्जेस. आता याच्या पुढे काय झालं मित्रांनो, वाघ बिकेम इन्सॉल्वंट. वाघ इन्सॉल्वंट झाला म्हणजे आपल्याला मित्रांनो काय करावं लागेल, जे नवीन ऍक्सेप्टन्स दिलेला आहे ते बिल मित्रांनो डिसऑनर झाल्याची एंट्री करावी लागेल. कारण आता काय झालेलं आहे, तो इन्सॉल्वंट झाला म्हणजे त्याचं बिल आपल्याला काय करावं लागणार, कॅन्सल करावं लागणार, म्हणजेच डिसऑनर करावं लागणार. मग एंट्री काय होईल मित्रांनो, हीच एंट्री आपल्याला काय करावी लागेल, साधं बिल डिसऑनर आहे ना, रिव्हर्स करावे लागेल. एंट्री काय होईल, वाघ अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल 12,400. नॅरेशन, वाघचा फ्रेश ऍक्सेप्टन्स डिसऑनर झाला बिकॉज तो इन्सॉल्वंट झाला. बीइंग वाघ's फ्रेश ऍक्सेप्टन्स डिसऑनर्ड बिकॉज ही इज इन्सॉल्वंट. आता याची एंट्री मित्रांनो वाघ करताना काय करेल, ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री रिव्हर्स करेल. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू लांडगे अकाउंट, बीइंग फ्रेश ऍक्सेप्टन्स गिवन टू लांडगे डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. मित्रांनो लांडगेला दिलेला फ्रेश ऍक्सेप्टन्स काय झालेला आहे, डिसऑनर्ड झाला. आता फायनली 12,400 घ्यायचे होते टोटल आपल्याला वाघकडनं, त्यातले फक्त किती रिकवर झाले, त्यांनी दिले 3,000 रुपीज रिकवर. मग मित्रांनो आपली एंट्री काय होईल, 3,000 रुपीज रिकवर्ड. कसे रिकवर झालेले आहेत ना, कॅश अकाउंट डेबिट 3,000 रिकवर झाले म्हणजे राहिलेले काय झाले पैसे, बुडाले, बॅड डेट. आपला काय झाला, लॉस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, बॅड डेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल करू नका, हे त्याच्या पर्सनल इस्टेट मधून रिकवर झाले, सो ते त्याच्या पर्सनल नावाने येतील टू वाघ अकाउंट. कॅश आली, बॅड डेट डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस टू वाघ अकाउंट, क्रेडिट द गिव्हर 12,400. नॅरेशन, बीइंग ₹3,000 रिकवर्ड फ्रॉम वाघ, वाघकडनं 3,000 रिकवर झाले अँड बॅलन्स इज बॅड डेट, राहिलेले बुडाले. आणि हा सांगताना काय सांगेल, लांडगेला पे केले, डेबिट द रिसिव्हर, लांडगे अकाउंट डेबिट 12,400 टू कॅश, 3,000 कॅश गेली टू डेफिशियन्सी 9,400, बीइंग ₹3,000 पेड टू लांडगे. याच्यानंतर मित्रांनो काय होईल, जर्नलची टोटल. मित्रांनो अशा रीतीने आपण पुढचा प्रॉब्लेम घेतलेला आहे. प्रॉब्लेम परत बघा मित्रांनो, प्रॉब्लेम फार अवघड नाही आहे एंडॉर्समेंटचे, ठीक आहे. प्रॅक्टिस केली की ऑटोमॅटिक मित्रांनो कॉन्फिडन्स येईल. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा प्रॉब्लेम घेऊन येऊ, लवकरच भेटू अशी अपेक्षा करूया. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा.